च्या ह्या अतिशय महत्त्वपूर्ण उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या अधिकृत कार्यक्रमाचा भाग म्हणून मी ज्याच्याकडे पाहतो अशा या कार्यशाळेचं औपचारिक उद्घाटन झालं असं मी घोषित करतो. मला या ठिकाणी हे उद्घाटन करताना आणि ह्या उद्घाटनाच्या वेळेला आपल्या सगळ्यांना संबोधून काही महत्त्वपूर्ण मेसेजेस देताना अत्यंत मनपूर्वक आनंद होतो आहे. मी आवर्जून आज या व्यासपीठावरनं हे नमूद करू इच्छितो की आजची ही जी कार्यशाळा आहे याची योग्य ती दखल सन्माननीय मंत्री महोदय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील साहेब यांनी घेतलेली आहे. सन्माननीय प्रधान सचिव उच्च व तंत्र शिक्षण विभाग माननीय विकासचंद्र रस्तोगी साहेब यांनी देखील घेतलेली आहे. आज त्यांच्या कार्यबहुलतेमुळे त्यांना येणं झालं नाही, मात्र याचं आयोजन झालं आहे की नाही, संचालक इथं उपस्थित राहणार आहेत की नाही, किती महाविद्यालयातनं कर्मचारी येणार आहेत याची संपूर्ण विचारपूस माननीय मंत्री महोदयांनी काल रात्री माझ्याकडे केली. मी त्यांना संपूर्ण कल्पना दिली. आज अपूर्व हिरे साहेबांकडे आम्ही केवळ एनईपीच्या संदर्भातला हा 4था-5वा कार्यक्रम त्यांच्या व्यासपीठावरनं करतो. आयोजनाची तयारी पण चांगली झालेली आहे आणि मंत्री महोदयांनी अत्यंत मनपूर्वक शुभेच्छा आपल्याला दिलेल्या आहेत. आज काही एमओयू आहेत, काही बैठका आहेत, म्हणून प्रधान सचिव साहेब खरं तर ऑनलाईन आपल्याला ऍड्रेस करणार होते, परंतु जसं मी आता सांगितलं की ही सुरुवात आहे आणि आता प्राचार्य जगदाळे साहेबांनी पण सांगितले की अशा स्वरूपाच्या अनेक कार्यशाळांचं आयोजन भविष्यामध्ये केलं गेलं पाहिजे आणि मी पूर्णपणे त्यांच्याशी सहमत आहे. आपण आज उत्तर महाराष्ट्र, आपण आज नाशिक म्हणजे पुणे रिजनचं जी कार्यशाळा आहे या ठिकाणी घेतली. या ठिकाणी अहमदनगर, नाशिक आणि पुणे या तिन्ही ठिकाणावरून व्यक्ती आलेले आहेत. अशा स्वरूपाच्या कार्यशाळांचं आयोजन आपल्याला मराठवाड्यामध्ये घ्यायचं आहे, उत्तर महाराष्ट्रामध्ये घ्यायचं आहे आणि विदर्भामध्ये देखील घ्यायचं आहे. आणि याच्यातला आपले सगळे जे कर्मचारी, साधारणतः हिरे साहेब आमच्याकडे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राची जी हायर एज्युकेशनची आपली सिस्टम आहे सगळं असताना देखील जेव्हा राष्ट्रीय शिक्षण 2020च्या अंमलबजावणीचा प्रश्न आला त्यावेळेला मला अत्यंत अभिमानाने गोष्ट या ठिकाणी नमूद करावीशी वाटती की महाराष्ट्र शासन उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग, आमची सर्व विद्यापीठ, आमचे सर्व महाविद्यालय, आमचे सर्व संस्थाचालक, आमचे सर्व प्राचार्य, आमचे सर्व टीचर्स, आमचे सर्व नॉन टीचिंग एम्प्लॉई एक मुखाने एकाच प्लॅटफॉर्मवर एक मताने ह्या धोरणाच्या पाठीशी उभे राहिले. आणि ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. मी तुम्हाला सांगतो, आज आपल्याकडे देशामध्ये एनईपी 2020 हे लागू होऊन 4 वर्ष झालेली आहेत. फार बोटावर मोजण्या एवढ्या राज्यांनी याची अत्यंत गांभीर्याने अंमलबजावणी केलेली आहे. काही राज्यांनी आपापले सर्क्युलर काढलेत, आमच्याकडे ही एनईपी इम्प्लिमेंट झालेली आहे. आपण असा प्रकार नाही केला. आपण याला अत्यंत गांभीर्याने घेतलं, अत्यंत गांभीर्याने घेतलं. गेली 2 वर्ष झाली या राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या अंमलबजावणीची तयारी चाललेली आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या नेमल्या गेल्या, त्यांचे अहवाल आले, त्याच्यावरती कार्यशाळा झाल्या. ते कार्यशाळा झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने सुकाणू समिती नेमली. सुकाणू समितीने वर्षभर काम केलं आणि मग सुकाणू समितीने सांगितलं की एकदम राज्यामध्ये इम्प्लिमेंट करू नका. सुरुवातीला तुम्ही 161 ऑटोनॉमस महाविद्यालय आहेत, युनिव्हर्सिटी कॅम्पसेस आहेत आणि ज्या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशन फॅसिलिटी आहे अशाच ठिकाणी एनईपी इम्प्लिमेंट करा, त्याच्यातनं अनुभव घ्या. मग त्यांच्यातले अनुभव घेण्यासाठी आम्ही 2 कार्यशाळा घेतल्या. एक मुंबईला सिडनीमध्ये झाली आणि त्या कार्यशाळेमध्ये सर्व संस्थाचालकांनी सांगितलं, ज्यांनी एनईपी राबवलं हा एक अत्यंत उत्तम अशा प्रकारचा प्रयोग आहे, हा राज्यामध्ये राबवलाच गेला पाहिजे आहे. हा आपल्या येणाऱ्या भविष्यासाठी, आपल्या तरुण पिढीसाठी, आपल्या युवकांसाठी आणि आपल्या भारताच्या विकसित बनण्याच्या स्वप्नासाठी हे राबवणं आपल्याला अत्यंत गरजेचं असल्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये याची अंमलबजावणी झाली पाहिजे आहे अशा प्रकारचं मत सुकाणू समितीने राज्य शासनाला दिलं. आणि या अकॅडमिक इयर पासून 24-25 पासून संपूर्ण राज्यामध्ये सरसकटपणे राष्ट्रीय शिक्षण 2020 ची आपण अंमलामध्ये आणतो आहोत. हे करत असताना आपण त्याच्या संदर्भातले जे सगळे महत्त्वाचे हितसंबंधी गट आहेत, ज्याला आम्ही स्टेक होल्डर्स म्हणतो, या प्रत्येकाचं ओरिएंटेशन केलं. आपण संस्थाचालकांच्या कार्यशाळा घेतल्या. आपण काय करतो की काही कारणांमुळे एक आमच्या पाठीचा गणा आहे, आमचे एकूण उच्च शिक्षण आता 33,000 टीचिंग आहे, तर 33,000 आमचे नॉन टीचिंग आहेत. या नॉन टीचिंगचं ओरिएंटेशन राहून गेलं होतं आणि ही आज जी उणीव आहे ती उणीव आम्ही पूर्ण करतो आहोत. म्हणून ही ऐतिहासिक अशा स्वरूपाची कार्यशाळा आहे. आणि तुम्ही बघा संपूर्ण देशामध्ये मला एक तरी उदाहरण असं आणून द्या
मी तुम्हाला सांगतो हे घडलेलं नाहीये. मी अधिकृतपणे सांगतो, राज्याचा संचालक म्हणून तुम्हाला सांगतो, कोणत्याही राज्यामध्ये इतक्या गांभीर्याने नॉन टीचिंगला बोलून, टीचर्सला बोलून, विद्यार्थ्यांना बोलून, त्यांच्या कार्यशाळा घेऊन, मार्गदर्शकांना आणून त्यांचं उद्बोधन करून अशा प्रकारे एनईपीसी इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही. पण आपण ते करतो, आपण खोलात जातो. याचं कारण असं लक्षात घ्या तुम्ही, महाराष्ट्र आपलं प्रोग्रेसिव्ह स्टेट आहे. प्रत्येक ठिकाणी आपण पायंडा क्रिएट करतोय. मग उद्योग धंद्याचं क्षेत्र असेल, कोणते क्षेत्र महाराष्ट्र मागे नाही आहे. पण जर शिक्षणाचं क्षेत्र असेल, या ठिकाणी आपण प्रयोग नाही केलाय, या ठिकाणी आपण नवीन आदर्श निर्माण नाही केले, तर छोटी छोटी राज्य, झारखंड असेल, उत्तराखंड असेल, बाकी बिहार सारखं राज्य असेल, यूपीचे ईस्टर्नचे राज्य असतील, कोणाकडे पाहणार. म्हणून हा प्रयोग आपल्याला आपल्या राज्यामध्ये यशस्वी करणंच होतं. आणि हिरे साहेब, मी तुम्हाला अत्यंत अभिमानाने सांगतो, ज्या ज्या वेळेला केंद्रीय शिक्षण सचिव संजय मुक्ती साहेब राज्याच्या भेटीवर येतात, प्रत्येक वेळेला म्हणतात मी नवीन काहीतरी या राज्यामधलं शिकून जातो. ज्या वेळेला धर्मेंद्र प्रधान साहेब दोनदा आले, एकदा तुम्ही त्यांचा लायसनिंग ऑफिसर होतो, त्यावेळेला देखील त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र ज्या प्रकारचे प्रयोग उच्च शिक्षणामध्ये करत आहे हे अत्यंत आदर्श आहे, देशाच्या उच्च शिक्षणाला दिशा देणारा आहे. अशा प्रकारचं कार्य आपण करतो आहोत. मित्रांनो, ही बाब लक्षात घ्या की आपण सगळे नॉन टीचिंग संस्थाचालक, प्राचार्य आणि वेगवेगळ्या प्रकारात काम करणारे आहोत. त्याच्या पूर्वी आपण सगळे पालक आहोत. आपल्याला मुलं आहेत, आपली मुलं महाविद्यालयांमध्ये, काहींची शाळांमध्ये असतील, काहींची महाविद्यालयांमध्ये असतील. आपल्या सगळ्यांचा अधिकार आहे त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालंच पाहिजे. ही दुर्दैवाची बाब आहे की आज आपल्याकडे इव्हन आमच्या क्लास 3 आणि क्लास 4चा एम्प्लॉई सुद्धा, मुलगा सुद्धा, तो कर्ज घेतो बँकेमधनं आणि त्याला शिकायला अमेरिकेत पाठवतो, त्याला शिकायला इंग्लंडला पाठवतो. काय कमी आमच्याकडे? मग आपली मुलं तुम्ही लाखो रुपयांचं कर्ज बँकांमधनं घेता आहात आणि आपल्या मुलांना तुम्ही परदेशामध्ये शिक्षणासाठी पाठवत आहात. तुम्हाला कल्पना आहे, प्रतिवर्षी आपण 4 अब्ज डॉलर्स एवढा प्रचंड पैसा आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी परदेशातल्या देशांना देऊ लागतो. आतापर्यंत आपण 17 अब्ज डॉलर्स दिले. दरवर्षी हजारो विद्यार्थी परदेशात शिकायला चाललेले आहेत. आपण म्हणतो की आमची एवढी मोठी शिक्षण व्यवस्था आहे, मग का विद्यार्थी आमच्याकडे पाठ फिरवतोय, तो का परदेशात जातोय? त्यामुळे तुमच्या आणि माझ्या दोघांच्या सर्व्हायव्हलसाठी आपण जर ह्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं नाही तर आपण फार मोठी चूक करणार आहोत. या विद्यार्थ्यांचा जो लोंढा प्रचंड मोठ्या प्रमाणात परदेशांमध्ये चाललेला आहे, खासगी विद्यापीठांकडे चाललेला आहे, तो जर आपल्याला थांबवायचा असेल तर आपल्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण हे द्यावंच लागेल. आणि ते देत असताना आपण टीम म्हणून काम करणं गरजेचं आहे. कोणतंही धोरण असा एखादा सिंगल एलिमेंट इम्प्लिमेंट करू शकत नाही. त्याचे वेगवेगळ्या बाजू असतात. जसं एनईपीचे वेगवेगळ्या बाजू आहेत. संस्थाचालक त्यांची भूमिका पार पाडतील, प्राचार्य त्यांची भूमिका पार पाडतील, टीचर्स वर्गामध्ये त्यांची भूमिका पार पाडतील, पण नॉन टीचिंगची भूमिका जे आता जगदाळे साहेबांनी भूमिका पार पाडतील. पण नॉन टीचिंगची भूमिका जे आता जगदाळे साहेबांनी सांगितले की पहिले विद्यार्थी आल्यानंतर त्याचं कोणाशी इंटरॅक्शन होतं, ते नॉन टीचिंगशी होतं. त्यामुळे तुम्हाला त्याला एनकरेज करणं गरजेचं आहे. हे नेहमी करत असताना मला चंद्रकांत दादा पाटील आमचे मंत्री महोदय की मला सातत्याने, मी संचालक बनल्यानंतर पण मला सांगत गेले, तू जीही गोष्ट करशील ती प्रथम तर विचार कर, त्या ठिकाणी तू असला असतं तर काय केलं असतं, तुझी मुलगी असली असती तर काय केलं असतं, तुझा मुलगा असला असता तर तू काय केलं असतं. जर तुझी मुलगी हॉस्टेलमध्ये राहणार असती आणि जर तिला टॉयलेटची व्यवस्था उत्तम नसेल तर तुझ्या मनाला किती वेदना झाल्या असत्या. असं समजून हॉस्टेलमधल्या रिफॉर्म्स कर, असं समजून कॉलेजमधल्या रिफॉर्म्स कर. म्हणून आम्ही नॅकचा आग्रह करला. हे साहेब तुम्हाला सांगतो, नॅकचा आग्रह खुद्द नॅक पण धरत नाही. नॅकचं म्हणतं नॅक कंपल्सरी नाही आहे, म्हणून आम्ही सांगितलं की नॅक कंपल्सरी आहे. त्याच्यावरती प्रचंड मोठा गदारोळ झाला. आम्ही परिपत्रकं काढली, आम्ही सांगितलं अनुदान बंद करून टाकू, आम्ही सांगितलं विद्यापीठांना डिअफिलेट करून टाका. असेंब्ली फ्लोअरवरती प्रश्न उपस्थित केले गेले. संचालकांना अशा प्रकारचे खतवे काढण्याचे अधिकार नाहीयेत. नॅक हे कंपल्सरी नाहीये, ते कंपल्सरी करू शकत नाही. मला अभिमानाने सांगावं वाटतं, आमचे मंत्री महोदय स्ट्रॉंगली पाठीशी उभे राहिले. ते म्हणले मी रिझोल्युशन मागे घेणार नाही, फार तर वेळ वाढून देईल. मित्रांनो, तुम्हाला सांगतो, आपण हे नॅक कंपल्सरी केलं म्हणून 2023 मध्ये संपूर्ण देशामध्ये नॅकचे ऍक्रिडिटेशन करण्यामध्ये महाराष्ट्र नंबर 1 ला